Welcome once again, friends. Today we are going to learn the remaining part of the lesson, the cop and the anthem. So, now on page number 30, in the previous part, we have seen that Soapy, who is a vagabond and he is trying to go into a prison because there is a very severe cold and he wants to protect himself from the cold, so he is trying to get an opportunity to get into the prison, but unfortunately he is not becoming successful. Now on page number 30, arrest seemed now but an elusive dream. अटक होणं ही गोष्ट त्याला आता भ्रामक अशा स्वप्नासारखी वाटत होती. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. तुरुंग आता त्याला खूप दूर आहे असं वाटत होतं. द पोलिसमन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लॉफ्ट अँड वॉकड डाऊन द स्ट्रीट. आणि तिथे एक औषधाच्या दुकानासमोर पोलीस उभा होता. तो फक्त हसला आणि तिथून निघून गेला. सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर. आणि सोपीला अचानक अशा एका भीतीनं पछाडलं. दॅट सम ड्रेडफुल एन्चantमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट. आणि त्याला असं वाटायला लागलं की एक अशी भयंकर अशी जादू कोणीतरी केलेली आहे आणि त्याला त्या अरेस्टपासून सतत मुक्त केलं जात आहे. त्याला अटक होण्यापासून ती जादू त्याला वाचवत आहे. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. त्याला वेळ लागण्याची वेळ आली होती. अँड व्हेन ही केम अपॉन अनदर पोलिसमन. आणि जेव्हा दुसरा आणखी एक पोलीस त्याला दिसला लाउंजिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. आणि तो पोलीस उभा होता कुठे तर आरामात असा तो एका भव्य दिव्य अशा चित्रपटगृहाजवळ थिएटरजवळ उभा होता. त्या पोलिसाजवळ सोपी आला. ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. आणि तेथे एक पोलीस आरामात थांबलेला होता आणि त्याला असं वाटलं, त्याला अचानक असं आयडिया आली सोपीला की आपण स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट, इमिडिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजेच सामाजिक ठिकाणी दंगा करण्याची कल्पना त्याच्या डोक्यामध्ये आली. ऑन द साईड वॉक सोपी बिगॅन टू येल ड्रंकन गिबरिश ॲट द टॉप ऑफ द हार्श व्हॉइस. आणि त्याला रस्त्याच्या एका बाजूला तो कर्कश अशा आवाजामध्ये दारुड्या माणसासारखी बडबड करू लागला. ही डान्स्ड, हॉल्ड, रेव्ड अँड अदरवाईज डिस्टर्ब्ड द स्काईज. आणि तो नाचू लागला, त्याचबरोबर तो केकाटू लागला आणि रेवड हातवारे करू लागला आणि तो जणू काही आकाशालाच त्रास देऊ लागला, डिस्टर्ब करू लागला. द पोलिसमॅन मेअरली ट्विर्ल्ड हिज क्लब. पोलिसानं फक्त त्याची काठी ही गोल फिरवली. टर्न हिज बॅक टू सोपी. आणि सोपीकडे पाठ केली त्याने. अँड रिमार्कड टू अ सिटिझन. आणि एका तिथल्या माणसाला तो म्हणाला, दिस वन ऑफ देम एल लॅड सेलिब्रेशन द गूज एग दे गिव्ह टू द हार्टफोर्ड कॉलेज. आणि तो तिथल्या माणसाला म्हणाला पोलीस की हा येल विद्यापीठातील विद्यार्थी आहे. त्यांनी हार्टफोर्ड कॉलेजच्या मुलांना बदकाची अंडी भेट दिलेली आहेत आणि तो त्याच्यासाठी गोंधळ करतोय किंवा त्याचा आनंद साजरा करतोय. नॉयझी बट नो हार्म. गोंगाट करतोय पण त्यामुळे तो कोणालाही इजा करणार नाही. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. आणि आम्हाला अशा सूचना आहेत की अशा लोकांवर कारवाई करू नका.
Disconsolate, Soapy stopped his unavailing racket आणि अस्वस्थ झाला सोपी आणि आपला निरुपयोगी जो गोंधळ होता तो थांबवला. वुड नेवर अ पोलिसमन ले हँड्स ऑन हिम, कुठलाही पोलीस त्याच्यावर कधीच हात टाकणार नव्हता का. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम्ड अन अनअटेनेबल आर्केडिया. आणि तुरुंग म्हणजे त्याच्या त्या वेडात त्याला असं वाटलं की तुरुंग म्हणजे कधीही न प्राप्त होणारे आर्केडिया नंदनवन आहे जे आपल्याला कधीही मिळणार नाही. हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग वाइंड, ही बटन्ड हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग वाइंड. आणि थंड अशा गार अशा वाऱ्यामध्ये त्यानं आपल्या कोटाचे बटन लावले. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन, एका सिगारेटच्या दुकानात त्यांना एक अतिशय चांगला टापटीप असलेला चांगले कपडे घातलेला माणूस बघितला. लाइटिंग अ सिगार, तो सिगारेट पेटवत होता. ॲट द स्विंगिंग लाईट, तिथे लटकवलेल्या लायटरला. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंट्रिंग, आणि मध्ये प्रवेश करण्याच्या ठिकाणीच त्या व्यक्तीनं त्याची सिल्क रेशमी अशी छत्री अडकवलेली होती. Soapy stepped inside, grabbed the umbrella and sauntered off with it slowly. सोपीनं हळूच तिथे एंट्री केली, मध्ये पाऊल ठेवलं, ती छत्री उचलली आणि तो अगदी आरामात चालू लागला. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हेस्टिली, आणि ज्या माणसाची ती छत्री होती तो माणूस लगेच घाईघाईत सोपीचा पिछा करू लागला. माय अम्ब्रेला, ही सेड स्टर्नली, आणि कठोरपणे तो म्हणाला की ती माझी छत्री आहे. ओ इज इट, असं आहे का, सोपी म्हणाला. स्नियर्ड सोपी, आणि सोपीनं उपहासाने सोपी म्हणाला. ॲडिंग इन्सल्ट टू पेट्टी लार्सनी, आणि त्या मामुली चोरी करता अजून त्यानं त्याचा अपमान केला. वेल वाय डोंट यू कॉल अ पोलिसमन, आणि तुम्ही पोलिसाला का बोलवत नाही, असं सोपी म्हणाला. आय टूक इट, मी घेतली आहे तुमची छत्री. युअर अम्ब्रेला, वाय डोंट यू कॉल अ कॉप, तुम्ही पोलिसांना का बोलवत नाही. देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर, तिथे कॉर्नरवरती एक पोलीस उभा आहे. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स, आणि असं म्हणल्यानंतर त्या छत्रीच्या मालकानं आपले पावलं हळू केली. सोपी डिड लाईकवाईज, मग सोपीसुद्धा हळूहळू चालू लागला. विथ अ प्रिमोनिशन दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम, आणि त्याला काहीतरी अघटित घडेल असं वाटलं, अजून एकदा आपल्याला आपलं लक धोका देईल. द पोलिसमन आयड ॲट द टू क्युरियसली, आणि पोलिसानं अगदी क्युरियसली चौकसपणे या दोघांकडे पाहिलं. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन, आणि तो छत्रीवाला माणूस म्हणाला, ज्या छत्रीचा मालक म्हणाला, अर्थातच. आणि वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला, आणि तुम्हाला माहितीच आहे की कशा काही चुका घडून येतात. ही छत्री जर तुमची आहे तर आय होप यू विल एक्सक्यूज मी, तुम्ही मला माफ कराल, असं तो छत्रीचा मालक म्हणाला. आय पिक्ड इट अप धिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट, आणि मी सकाळीच एका रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये ही छत्री उचललेली होती. इफ यू रेकग्नाइज इट ॲज युअर्स, ही तुमची छत्री आहे असं तुम्ही ओळखलं आहे. व्हाय आय होप यू विल, आणि मग तुम्ही मला कशाला वाद कराल अशी मी अपेक्षा करू, ही तुमचीच छत्री आहे असं तो माणूस म्हणाला. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड, आणि त्या छत्रीच्या मालकानं
माघार घेतलेली होती. Before that, one line is there. Of course, it's mine, said Sophie savagely. आणि अतिशय रागाने सोपी म्हणाला की ही छत्री माझीच आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. आणि त्या मग छत्रीच्या मालकाने माघार घेतली. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन अन ओपेरा क्लोक अक्रॉस द स्ट्रीट in front of a street car that was approaching 2 blocks away. आणि पोलीस तिथे जो उभा होता तो घाईघाईने उंच अशा एका पिवळे केस असणाऱ्या ऑपेरा क्लोक एक प्रकारचा पोशाख आहे त्या घातलेल्या व्यक्तीस मदत करण्यासाठी पोलीस तिथून निघून गेला. सोपी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. आणि सुधारणा करण्यापासून डॅमेज झालेला, नुकसान झालेला एक रस्ता होता. त्या रस्त्याला सोपी निघाला. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इनटू अन एक्सकॅव्हेशन. आणि त्याने रागाने छत्री एका खड्ड्यामध्ये भिरकावून दिली. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू विअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. आणि त्यानं हेल्मेट घालणाऱ्या आणि हातात काठ्या घेणाऱ्या लोकांविषयी तो पुटपुटू लागला, पोलिसांबद्दल पुटपुटू लागला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. कारण त्याला पोलिसांच्या तावडीत सापडायचं होतं. दे सीम्ड टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आणि ते सगळे पोलीस मात्र त्याला अशा पद्धतीची वागणूक देत होते की जणू तो कधीही चूक करत नव्हता, तो एखादा राजा होता. ॲट लेंथ सोपी रीच्ड वन ऑफ द avenues टू द ईस्ट where the glitter and turmoil was but faint. आणि काही वेळानंतर तो पूर्वेकडे जाणाऱ्या एका रस्त्यावर पोहोचला आणि तेथे तो शहराचा झगमगाट आणि गोंधळ त्याला दिसत नव्हता. आणि अशा रस्त्यावरती तो पोहोचला. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड मॅडिसन स्क्वेअर. मॅडिसन स्क्वेअरकडे त्यानं स्वतःला खेचलं. फॉर द होमिंग इन्स्टिक्ट सर्वाइव्स इवन व्हेन द होम इज अ पार्क बेंच. आणि त्याला अचानक तिथे घराची ओढ लागली. त्याचं घर म्हणजे त्या बागेतला बेंच होता, तरीसुद्धा त्याला घराची ओढ लागली होती. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर. परंतु एका शांत अशा कॉर्नरला तो पोचला, तिथे तो थांबला. सोपी केम टू अ स्टँड स्टील. अगदी शांत थांबला. हेअर वॉज ॲन ओल्ड चर्च. हे एक जुने चर्च होते. क्वेंट अँड रॅम्बलिंग अँड गेबल्ड. ते जुनं चर्च होतं, सुरेख होतं, त्याचबरोबर आवाढव्य असं होतं आणि उतरत्या छताचं ते चर्च होतं. थ्रू वन व्हायोलेट स्टेम्ड विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड. आणि एका जांभळ्या काचेच्या खिडकीतून तिथे अतिशय मंद प्रकाश चमकत होता. वेअर नो डाऊट. आणि शंका नव्हती की तिथे द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज. एक पेटीवादक ऑर्गॅनिस्ट हा त्या पेटीच्या बटनावरून त्या पेटीवरून तो आपले बोटं फिरवत होता. मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सब्बत अँथम. आणि रविवारच्या सब्बत प्रार्थना गीताची तयारी झाली का याची तो खात्री करत होता. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोपीज एअर्स स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन्स ऑफ द आयरन फेन्स.
आणि तिथल्या त्या लोखंडी गुंडाळी ताराच्या फेन्सला कुंपणाच्या तिथे त्याला खिळवून ठेवलं, ट्रान्सफिक्स केलं सोफीला त्या म्युझिकनं, त्या ऑर्गॅनिस्टनं. त्या पेटीवरती जे म्युझिक वाजत होतं ते ऐकून सोफी तिथे थांबला. द मून वॉज अबव, आणि वर फुल अँड रॅडियंट, पौर्णिमेचा चंद्र अतिशय प्रकाशित झालेला डोक्यावर होता. व्हेइकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू, वाहनं थोडीच होती, त्याचबरोबर पायी चालणारे लोक देखील थोडे होते. स्पॅरोज ट्विटर्ड स्लिपीली, चिमण्या अगदी शांतपणे चिवचिवाट करत होत्या. इन द ईव्ज ऑर अ लिटल व्हाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड, आणि क्षणभर असं वाटत होतं की ते दृश्य जणू ग्रामीण भागातलं एखाद्या चर्चमधलं आहे. तिथलं सगळं वातावरण हे असं वाटत होतं. अँड द अँथेम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोफी टू द आयर्न फेन्स, आणि आता मात्र सोफीला तिथे खिळवून ठेवलं त्या प्रार्थना गीतानं. For he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and collars. आणि त्या प्रार्थना गीत ऐकल्यानंतर सोफीला असं वाटलं की जणू काही एकेकाळी त्याच्याही जीवनात आई होती, आनंद होता, महत्त्वाकांक्षा होती, मित्र होते, त्याचबरोबर स्वच्छ विचार आणि कॉलर्स म्हणजेच इज्जत त्याला दिली जात होती, असं त्याला आठवलं. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्सेस अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. आणि सोफीच्या बदलत्या मनस्थितीचा आणि जुन्या चर्चच्या प्रभावाचा संयोग झाला, कंजंक्शन झालं, आणि त्याच्या मनात अचानक एक अद्भुत असा बदल घडून आला. He viewed with rising horror the pit into which he had tumbled, आणि त्याला आपण खोल खड्ड्यात पडल्याची जाणीव झाली. त्याचबरोबर he degraded the degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties and base motives that made up his existence. आणि तो जगत असणारं निकृष्ट अशा पद्धतीचं आयुष्य, अयोग्य अशा इच्छा, मरून गेलेल्या अपेक्षा, सगळे वाईट विचार आणि अत्यंत क्षुल्लक ध्येय, या सगळ्या गोष्टींनी त्याचं सध्याचं जीवन हे व्यापलेलं त्याला लक्षात आलं. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली, आणि थरारकपणे त्याच्या हृदयाने त्याला प्रतिसाद दिला. टू धिस स्ट्रेंज मूड, या विलक्षण अशा त्या मानसिकतेला सुद्धा त्याच्या मनानं प्रतिसाद दिला. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड हिम, आणि त्याच्या मनामध्ये एक जोरदार अशी प्रेरणा, इम्पल्स त्याच्या मनामध्ये तयार झाली. बॅटल विथ हिज डेस्परेट फॅक्ट, आणि तो त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी आता बॅटल करणार होता, लढा देणार होता. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन, आणि आता त्या दलदलीतून तो स्वतःला बाहेर काढून तो पुन्हा माणसासारखं जगायला लागेल. ही वूड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम, आणि तो त्या इव्हिल अशा दुष्ट प्रवृत्तींना तो हरवणार होता.
आणि देर वॉज टाईम, अजून वेळ गेलेली नव्हती. ही वॉज यंग येट, तो अजून तरुण होता. ही वूड रिसरेक्ट हिज ओल्ड ईगर ॲम्बिशन्स अँड परस्यू देम विदाऊट फाल्टरिंग. आणि तो सगळ्या दुष्ट प्रवृत्ती आपल्या मनातील काढून टाकून ज्यांनी त्याला गुलाम बनवलेलं होतं अशा दुष्ट प्रवृत्ती काढून टाकून त्याच्या जुन्या इच्छा आकांक्षा पुन्हा प्राप्त करणार होता आणि चांगल्या जीवनाची सुरुवात तो न डगमगता विदाऊट फाल्टरिंग करणार होता. दोज सोलेम बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेट अप अ रिव्हॉल्युशन इन हिम. आणि त्याच्या मनामध्ये त्या पवित्र आणि मधुर अशा त्या पेटीमधल्या प्रार्थना गीताच्या स्वरांनी रिव्हॉल्युशन केली होती, क्रांती केली होती. टुमारो ही वूड गो इन टू द रोअरिंग डाऊनटाऊन. आणि गजबजलेल्या शहरामध्ये तो उद्या जाणार होता डाऊनटाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. आणि तिथे जाऊन तो त्या जिल्ह्यात जाऊन काम शोधणार होता. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड. आणि एका कापडाच्या व्यापाऱ्यानं त्याला ऑफर दिली होती अ प्लेस ॲज ड्रायव्हरची नोकरी देण्याचं कबूल केलं होतं. ही वूड बी समबडी इन द वर्ल्ड, ही वूड डॅश. आणि नक्कीच आता तो या जगामध्ये काहीतरी असणार होता, कोणीतरी बनणार होता. आणि तो खरंच असा विचार त्याच्या डोक्यात चालला होता. सोपी फेल्ट अ हँड लेड. आणि अचानक त्याला आपल्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवलाय अशी जाणीव झाली. ऑन आर्म ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्प्रेसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमन. आणि अचानक त्यानं वळून बघितलं पटकन, तर मागे पोलीस उभा होता. निर्विकार अशा चेहऱ्याचा पोलीस सोपीच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता. व्हॉट आर यू डुईंग हेअर आस्क्ड द ऑफिसर. तू इथे काय करत आहेस असं त्या पोलिसानं विचारलं. नथिंग सेड सोपी. सोपी म्हणाला की मी काहीही करत नाही. देन कम अलॉंग. मग माझ्यासोबत चल, सेड द पोलिसमन. 3 months on the island, said the magistrate in the police court the next morning. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टाने सोपीला 3 महिने तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली. So in this way we have seen that Sophie, who was a vagabond, was trying to enter the prison because there was severe cold and he was trying to protect himself from the severe cold. And when at last 3-4 times he became unsuccessful to get into the prison, but at last when his mind was ready to work hard, he was ready to do something in this world. At that time a policeman comes and takes him to the island or prison. So the activities will be seen in the next lecture. Thank you.